आता एवढं आवरून तरी निघते. हा अरे नाही नाही वहिनी वहिनी गॅरी प्लीज लवकर ये. रात्रीचे वाजलेत बघ किती. आणि या गुप्तेच्या घरात तुझी साधी भोळी राधिका आणि हा सेक्रेटरी गुप्ते काय करताय काय? गुप्ते भाऊ, गुप्ते भाऊ, शनाया लवकर तू गप जरा. काय ग राधिका, आज चक्क गप्प तू? तू काहीच नाही बोलणार का? का चोरी पकडल्या गेली म्हणून काही बोलायलाच नाहीये तुझ्याकडे? आणि काय रे गुप्ते, काय करत काय होता घरी? एवढ्या रात्री राधिका काय करत होती तुझ्याकडे? हे बघ. नो नो नो, प्लीज डोंट इवन ट्राय अँड गिव्ह एनी एक्सप्लेनेशन. गॅरी, तरी मला वाटत होतं की हा गुप्ते एवढी का मदत करतोय याची. तर नक्कीच काहीतरी इंटरेस्ट असणार. हे काय परफेक्ट आहे. तूही सिंगल आहेस, ही पण न्यूली सिंगल आहे, चालेल ना? गप्प बसा शन्या. तुझ्यासारखे घाणेरडे विचार नाही आहेत माझे. तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. गप्प बस, नाही तर मुस्कार पडेल तुझं. हो हो ओके. तर मग का होतीस याच्याकडे? काय एक्सप्लेनेशन आहे तुझ्याकडे? शनाया तुला जाणून घ्यायचं ना काय करत होतो आम्ही. आम्ही सेलिब्रेशन करत होतो, जेवत होतो साधं. तिथे रेवती होती, नेहा होती, अथर्व आहे झोपलेला, कळलं ना? रेवती आत्ताच गेली. रेवती आत्ता वर निघून गेली. ऐकलंस गॅरी, रेवती आत्ताच वर निघून गेली. शपथ, काय परफेक्ट प्लॅनिंग आहे यार. काय कल्टी दिली आहे रेवतीला बरोबर. भारी आहात तुम्ही दोघं. गुप्ते किती खोटं बोलायचं रे. मी सिरियसली, काय सेलिब्रेट करत होता तुम्ही? तुमच्याकडे काही आहे का सेलिब्रेट करायला? कसलं सेलिब्रेशन? बघितलंस, त्यांच्याकडे उत्तरच नाहीये द्यायला. गुप्ते, खोटं बोलायचं रे. त्याच्यापेक्षा ना माझ्यासारख्याने मी खरं बोलत जा, म्हणजे काही टेन्शन नसतं. आणि तुला लाज नाही वाटत का? तुझा स्वतःचा मुलगा त्याच घरात झोपलाय आणि तू या माणसासोबत रोमॅन्स काय मारते? बस. बोल. शनाया बास. तिच्याबद्दल असं काही बोलू नकोस. ते असं काही करणार नाही. गॅरी तू काय? बास. तिच्या चारित्र्याबद्दल अजिबात बोलू नकोस. घरी चल. अरे पण तू स्वतः आता. शनाया घरी चल. फाईन. तुम्ही शन्यासमोर माझ्या बाजूनी बोलले. राधिका असं करूच शकत नाही असं म्हणाले. म्हणजे तुमचा माझ्यावरती पुरा भरोसा आहे. म्हणजेच आजही तुम्ही मला बायको मानता. तुमचे हे 2 शब्द सुद्धा मला माझी पुढची लढाई लढण्यासाठी पुरेसे. वहिनी रडू नका, मलाच गिल्टी वाटतंय वहिनी. आई गुप्ते भाऊ, तुम्ही वाईट वाटून नका घेऊ. यांचा माझ्यावरती पुरा भरोसा आहे. हे माझ्यासाठी खूप आहे.
ही माझी लढाई आहे. तुमच्या विरुद्ध असली तरी तुम्हालाच मिळवण्यासाठी आहे. आणि आता तुमची राधिका ही लढाई जिंकणारच. हा काय नानाजी हं. चहा घ्या आधी. वा मग पार्टी कशी झाली? ए काय विचारतो मी? पार्टी कशी झाली? नानाजी खूप छान झाली. अथर्वने आणि तर खूपच मजा केली. आणि मेनू पण त्यांच्या आवडीचाच होता ना. खूप खाल्लं. वा मग काय खुश झाले असतील साहेब. हा तर आज शाळेतच जायचं नव्हतं. हा? म्हटलं अजिबात नाही कंटाळा करायचा. आधी शाळेत जायचं. अजिबात चालणार नाही मला म्हटलं. करेक्ट. राधिके तुला असं हसताना पाहिलं ना की खरंच आनंद होतो मला. अशीच प्रगती कर, खूप मोठी हो. आणि हो इंग्रजीकडे लक्ष द्या. हो. एक लक्ष ठेवायचं, रोज इंग्रजी पेपर वाचायचा आणि त्यातली एक बातमी रोज वाचायची. ते शब्द कळणार नाहीत ना, अंडरलाईन करायचे, मला दाखवायचे. मी त्याचा अर्थ सांगितला की परत बातमी वाचायची. हो. मग हळूहळू इंग्रजी बोलायला पण शिकवीन तुला. चालेल, तसंच करी. आता जो नियम अथर्वला तोच मला कामाला लागायला हवं. हा होत. बरं तुझं टार्गेट काय ते लिहून काढलंस काय? हवतं नानाजी, लिहिलं ना सगळं. थांबा मला दाखवतेच. हा दाखव दाखव. हा. नानाजी हे पा, बघू. हे इथे सगळं लिहून ठेवलंय मी. हा. ऑर्डर कशी आली आहे, किती आली आहे, त्यानंतर रोज किती काम करायला लागेल, त्याच्यासाठी किती साहित्य आणायला लागेल, सगळ्याची यादी करून ठेवली. ओ, सगळं तयार आहे, पण आता सुरुवात कुठून करायची तेच नाही समजून राहिलं ना. ओ. बाले, हा ये ये तुला मिळालेल्या कामाचं प्लॅनिंग पहिलं कर. बरोबर. बस शिरीष बस. अगदी बरोबर शिरीष. अरे सगळ्यात आधी यादी करायला घेऊया. आणि एवढी मोठी ऑर्डर आहे ना, म्हणजे मसाल्याचं सगळं सामान एकदमच घेतलं पाहिजे. एक काम करा, होलसेल मधून घ्या, म्हणजे काय त्यामुळे 4 पैसे वाचतील. ए भारती, शिरीषसाठी चहाचं बघ. हो. बकुळा, जी तानी. तुझं काम होत आलं असेल तर जरा प्लीज चहा ठेवतेस. आणि तूही घे हं चहा. माझं झालंय जी, मी करते त्यांच्यासाठी. हे राधिके, हा? किलो प्रमाणे सामानाची यादी बनवा. बाले, तुझ्या एकटीच्यानं हे सगळं होणार नाही. तुला माणसांची मदत लागणारच काय नानाजी? हो नाही नाही, मसाले कांड्याला तू एकत्र देशील, पण त्या आधीची जी प्रोसेस असते ती कशी काय पार पाडणार ग तू?